ज्यात आज आपण दशक 18 समज 3 निष्फळ लक्षण पाहत आहोत. जाते न विद्या तपशील दान न ज्ञान ना सद्गुण धर्महीन ते मृत्यूलोका अतिभार होतो मनुष्य रूपात फिरे पशु तो. आश्चर्य वाटलं असेल ना हा वरील श्लोक ऐकून. निष्फळ असा कसा असेल? नसतोच तसा. पण या दशक 18 समास तिसऱ्यात पहिल्या 2 ते 11 ओव्यात अविवेकी मानवाचा आयुष्याचा कसा नाश होतो हे सांगितले आहे. आहार निद्रा भयमैथून ह्या 4 जाणीवा सर्वच प्राण्यांना असतात, पण मानव त्याच्याहून श्रेष्ठ समजला जातो. कारण हा संसार असार आहे व बुद्धीच्या अलौकिक म्हणजे इतर प्राण्यांना नसलेल्या सामर्थ्याने तो स्वतःचे ज्ञान वाढवू शकतो. तसेच धार्मिक कृत्य आचरून मोक्ष मिळवू शकतो. हे ज्यांना कळत नाही त्या मानवांना वरील श्लोकात शेपूट नसलेली जनावरे संबोधले आहे. म्हणून त्या करंट माणसाची लक्षणे पाहूया. श्रीराम. दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. श्रीराम. मानवी जन्म प्राप्त होणे हे फार दुर्लभ आहे. नशिबाने व पूर्वसुकृताची गाठी असेल तरच परमेश्वर नराचा जन्म देतो. महत्भाग्याने मिळालेले हे आयुष्य ईश्वर प्राप्तीसाठी कारणी लावावे, वाया घालवू नये. समर्थ सांगतात की सावकाश विचार करा. मुख्य म्हणजे विवेक. योग्य ते ठरविण्याची बुद्धी पाहिजे. श्रीराम. न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणिरंक ऐसा दिसे. श्रीराम. करंट माणसाची लक्षणे. श्रीराम. विचारपूर्वक न वागल्याने स्वैराचार होतो. मग माणूस भिकाऱ्यासारखा दीनवाणा दिसतो. श्रीराम. ते आपले आपण केले आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखता. श्रीराम. आपणच आपले अहित करतो. चांगल्या गोष्टी करण्यासाठी जे कष्ट करावे लागतात त्याच्याकडे आळसाने दुर्लक्ष केले शिवाय वाईट संगतीने घात होतोच. पाहता पाहता माणूस पापाच्या गर्तेत पडतो. पण वाईट संगतीच्या आधी मोहतो, ती आवडते. कळल्यावर सुधारण्यास वेळच मिळत नाही. बुडत्याचे पाय खोलाकडे तसा तो पूर्णपणे बुडतो. श्रीराम. मूर्खपणाचा अभ्यासदाना बाष्कळपणे घातला घाला. कामचांडाळ उठविला तरुणपणी. श्रीराम. मूर्ख संगतीने मूर्खपणा करण्याची, वाईट गोष्टी करण्याची सवय जडते. मग अनियमितपणे वागणे, आळस, गलिच्छपणा, अधार्मिकता आदी वाईट गुण आपला ताबा घेतात. एकदा चोरीची सवय लागली की त्या चोरांची संगत सोडता येत नाही. जीवाला धोका असतो. अशातच ऐन तारुण्यात कामविकार हा या दुष्टाने प्रभाव वाढविला की विचारायला नको. कामवासना तिचा अतिरेक नाशास कारण असतो. रावणाचा परस्त्रीचा अभिलाष त्याच्या नाशास कारण ठरला. श्रीराम. मूर्ख, आळशी आणि तरुणा सर्वविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा काय म्हणावे. श्रीराम. चांगला तरुणा ताठा पण मूर्ख व आळशी असला तर त्याला भीक पण मिळत नाही. उद्योगाचे घरी सिद्धी वास करी, हा मात्र दैन्य भोगतो. त्याच्या हातून कुणाचेच चांगले काम होत नाही. अशा मूर्खाला काय म्हणावे? जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. श्रीराम.
चैन करण्यासाठी खूप गोष्टी हव्या असतात. घरदार, नोकर चाकर, बायका, खूप पैसा, पण ह्यापैकी काहीच मिळत नाही. इतकेच नव्हे तर अगदी प्राथमिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा त्या पण मिळत नाहीत. काहीतरी काम करता यायला हवे. गाढव ओझे वाहून पोट भरते. कुत्र्याचा इमानीपणा त्याला जागवितो. पण ह्या मूर्खाजवळ एकही उत्तम गुण नसतो. श्रीराम. बोलता येईना, बैसता येईना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. श्रीराम. कुठे काय कसे बोलावे कळत नाही. नीट बोलता येत नाही. चूप बसता येत नाही. कुठल्या प्रसंगी कसे वागावे हे कळत नाही. दुःखाच्या प्रसंगी हसणारा व आनंदाच्या वेळी रडणारा त्याला चांगला कोण म्हणेल? नीट दुसऱ्याचे पाहून चांगले शिकण्याकडे शरीर व मन दोन्ही तयार नसतात. लिहिणे नाही, वाचले नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. श्रीराम. लिहिणे वाचणे आवडत नाही. आपल्याला जे समजत नाही, जमत नाही ते दुसऱ्याला विचारत नाही. आपली अडचण सांगत नाही. चांगले गुण स्वीकारण्याची तयारीच नसते. नियमितपणा अंगी बाणवावा असे प्रयत्न नाही. केव्हाही उठावे, निजावे, काही खावे प्यावे, कशाला धरबंध नसतो. सगळेच वागणे बाष्कळपणाचे असते. श्रीराम. आपण असं काहीच येना आणि शिकविलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. श्रीराम. स्वतःला काहीच येत नाही, पण दुसऱ्याने शिकविलेले आवडत नाही, पटत नाही. मुळात स्वतःला येत नाही हेच मान्य नसते. स्वतः वेडा असतो, पण सज्जन लोकांची निंदा करतात. त्यांना नावे ठेवतात. श्रीराम. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. श्रीराम. पोटात एक ओठात एक असा कुचकट स्वभाव असतो. मनात वेगळाच हेतू असतो. वर तो वागताना दिसू देत नाही. कावळ्याच्या तोंडातील हाडूक घेण्यासाठी त्याला स्तुती करून तोंड उघडायला लावणाऱ्या कोल्ह्यासारखे असतात. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. उगाच ढोंगीपणा करणाऱ्याला मोक्ष कसा काय मिळणार. श्रीराम. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. श्रीराम. असो असे स्वैर वागल्याने संसारात अपयश आले की पश्चाताप झाला पाहिजे. मग विचारपूर्वक जीवन कसे जगावे हे शिकावे. सार्थकतेचा मार्ग स्वीकारावा. मग इथून निस्पृहपण कसं अंगी बांधून घ्यावे हे समर्थ सांगतात. एकाग्र करून या मन, बळेच धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. श्रीराम. शरीराला जे वळण पडले असेल ते बदलण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. वाईट लवकर आत्मसात होते. चांगले प्रयत्नपूर्वक जिद्दीने शिकावे लागते. मन पूर्ण चांगल्या गोष्टीवर केंद्रित करावे. मनाला आवडो न आवडो जबरदस्तीने सुधारण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यात मोठा अडथळा हा कंटाळा व आळस याचा असतो. तो पूर्णपणे झटकावा. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. श्रीराम. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःचे मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचे दोष चटकन दिसतात. आपल्याला दोष समजणे हे सर्वात मोठे शहाणपण आहे. दोष जाणून त्यांचा त्याग करावा. उत्तम गुण अंगी बाणवावे. सुखात तर
अंथरुणाचा त्याग करण्यापासून करावी. सुरुवात तर अंथरुणाचा त्याग करण्यापासून करावी. समजण्यास कठीण गहन असे प्रबंध सुविचार पाठ करावेत. आधी चांगले पुस्तक वाचण्याचा सराव करावा. हळूहळू वैचारिक आवडू लागते. पदप्रबंध, श्लोकप्रबंध, नाना थाटी मुद्रा, छंद, प्रसंग, ज्ञानाचे आनंद होत असे. श्रीराम. अनेक चांगले गुण दर्शविणारी व वेगवेगळ्या छंदातील पदे व श्लोक हे पाठ करावे. यातील प्रसंग समजून घ्यावे. ते पद तशा प्रसंगी म्हणताना आनंद होतो. मनाचे श्लोक पाठ असले की ते प्रसंगारूप आठवल्यास बोध होतो. भूपाळ्या सकाळी म्हणाव्यात. जेवणाआधीचे श्लोक जेवणाचा उद्देश दाखवितात. श्रीराम. कोणे प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून जाणावे. उगेची वा उगे शिणावे कासयासी. श्रीराम. कोण्या प्रसंगी काय म्हणावे हे समजून घ्यावे. उगाच पाठ आहे म्हणून काहीही बडबडू नये. आजारी माणसाजवळ बसून पोर खाटेवर मृत्यूच्या दारा ही कविता म्हणणे योग्य नव्हे. त्याच्या आवडीचे गाणे भजन म्हणावे. मनात जप करावा. श्रीराम. दुसऱ्याचे अंतर जाणावे. आदर देखोनी म्हणावे. जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. श्रीराम. कोण्या प्रसंगी काय म्हणावे हे समजून घ्यावे. उगाच पाठ आहे म्हणून काहीही बडबडू नये. आजारी माणसाजवळ बसून नाही ते झालं. आता दुसऱ्याला काय आवडेल याचा विचार करून गाणे म्हणावे. ऐकणाऱ्याला ऐकावेसे वाटत असेल तरच गावे. आठवेल ते गात सुटणे मूर्खपणा आहे. ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकावे ना. रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे. श्रीराम. ज्याचे उपास्य दैवत असेल त्याचेच भजन करावे. रागाचे व ताळाचे ज्ञान असावे. शिकून घ्यावे. योग्य चालीत लावाव्यात. बौद्ध धर्मीयांसमोर शंकर विष्णू यांची गाणी म्हणू नये. श्रीराम. साहित्य संगीत प्रसंगमाने करावी कथेची घमशाने. अर्थांतर श्रवणमाने काढीत जावे. श्रीराम. कुठलीही कथा कीर्तन सांगताना साहित्यातील काव्य व अलंकार म्हणजे यमक रूपक वगैरे खूप उपयोगात आणावे. श्रवण व मननाने काव्याचे अंतर वा वेगवेगळे अर्थ सांगावेत. श्रीराम. पाठ उदंडचे असावे. सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. श्रीराम. पाठांतर खूप असावे. ते सतत लक्षात राहावे म्हणून त्याची रोज उजळणी करावी. सांगितलेल्या गोष्टीचं आपल्याला ती आठवली पाहिजे हे विशेष. अखंड एकांत सेवावा. ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी. श्रीराम. आपण एकांतात बसून ग्रंथाचे वाचन करावे. त्यातून जो अर्थ आपल्या अनुभवाला आला तो घ्यावा. मनात दृढ धरावा. रामरक्षेतील भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम हा श्लोक आजारी माणसाजवळ सतत म्हणावा. त्याचा अर्थ आहे संसार बीजाचा नाश करणारा, त्यांना जाळणारा, सर्व सुखसंपदा देणारा आणि यमदूतांना भयभीत करणारा राम राम हा घोष आहे. तसेच आतसज्ज धनुष्याम विशस्पृशाम वक्षयाम सुगुणी संग संगिणौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतपती सदैव गच्छताम हा श्लोक प्रवासाला निघण्यापूर्वी म्हणावा. अर्थ
आकर्ण सज्ज धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता घेतलेले राम लक्ष्मण माझे रक्षण करण्यास सदैव माझ्या समोर चालोत. श्रीराम. इथे अशी प्रयत्नाची पराकाष्ठा करून शेवटी निष्पृह माणूस निष्पृह होतो. श्रीराम. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निष्पृह शिकवण निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम.